मॅडम, आय-टी इंडस्ट्रीत जॉब मिळवण्यासाठी 90 दिवसात आय-टीमध्ये जॉब रेडी होण्यासाठी रिअलिस्टिक रोड मॅप काय असू शकतो? त्याच्यामध्ये पहिलं तर कोडिंगसाठी 2 तास दिलेच पाहिजेत. एच-आर राउंडसाठी डेली किंवा ॲटलीस्ट मंथली 15 डेज तरी अटेंड केले पाहिजे सेशन. अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये गेलं पाहिजे, की तिथं आपल्या आजूबाजूला ते कन्व्हर्सेशन चालू आहेत. आपल्यासमोर एखादा कोच आहे, जो आपल्याला गाईड करतोय. आपण एच-आर राउंडमध्ये खरंच किती बरोबर बोलतोय, हे दाखवलं पण पाहिजे समोरच्याला, की मी या क्वेशनचा आन्सर असं देऊ का? किंवा हे दिलं तर काय होईल? किंवा असं मी दिलं होतं, पण त्याला मला काही फीडबॅक नाही आला. तर देअर शुड बी समवन, की तो तुम्हाला गाईड करेल. ॲप्टिट्यूडची तयारी केली पाहिजे आर-एस अगरवालमधून. थोडंसं टेक्निकल ॲप्टिट्यूडचं पण बघितलं पाहिजे. समजा आता पायथॉनसारखं ॲप्टिट्यूड आहे, तर त्याच्यामध्ये बेसिक पायथॉनबद्दल काही क्वेश्चन असतात, तर तुम्हाला ते यायला पाहिजेत. कुठले-कुठले आयडीज तुम्ही वापरता वगैरे त्या टाईपचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमचा रिझ्यूमे तो तुम्ही स्वतःहून बिल्ड केला पाहिजे. तो एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला दाखवला पाहिजे. तर हा हा रोड मॅप आहे. त्यानंतर जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन असतात, की आपली ओव्हरऑलच पर्सनॅलिटी स्ट्राँग पाहिजे. म्हणजे टेक्निकली किती चांगला असेल, तर आपण असे केस वाढून वगैरे जर इंटरव्ह्यूला गेलो, तर आपल्याला कोणी उभं नाही करणार. तर आपण कसे आपला हेअर कट कसा पाहिजे, आपले कपडे कसे पाहिजे, आपले शूज कसे पाहिजे, यासाठी थोडेसे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन बघितलेच पाहिजे. कारण पर्सनॅलिटी खूप मॅटर करते. म्हणजे उगाच काहीतरी टी-शर्ट घालून गेले म्हणून आपण रिजेक्ट झालो, तर आपल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी. रोडमॅप हाच सांगतो, की पहिलं प्रेझेंटेशनवरती वर्क करा, इंग्लिशवर वर्क करा, टेक्निकल कोडिंगसाठी 2 तास द्या डेली, एच-आर राउंड, जी-डी हे सगळे तयारी करा आणि ते पण ॲटलीस्ट 8 to 9 अवर्स तेवढा वेळ द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय चांगले पॅकेजेस 90 डेजमध्ये नाही मिळत. तुम्ही सत्ता मंच या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सरांचा आणि सरांचं काम जर तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्ही ते नक्की शेअर करा.